असे काही लोकांचा ते उलटा चोर कोतवाल को डाटे असा तो प्रकार आहे. म्हणजे यापूर्वी त्यांनी प्रयत्न केले आणि देशाला माहित आहे हो. 3 दिवसापूर्वी तुम्ही अजित पवारांच्यावर 70,000 कोटीचा घोटाळेबाज म्हणून आरोप करता आणि तिसऱ्या दिवशीच तुम्ही त्याला पक्षामध्ये घेऊन तिजोरीची चाबी राज्याची देताय. ह्यावरून काय सिद्ध होतंय? यावरून तुम्हाला सत्ताही सर्वोच्च आहे, व्यक्ती महत्वाचा नाही त्यांना, वयोवृद्ध व्यक्ती महत्वाचा नाही, कोणाचा पक्षही महत्वाचा वाटत नाही त्यांना, कोणाच्या भावनाही त्यांना महत्वाच्या वाटत नाही. हे आता सिद्ध झालेलं आहे की तुम्ही तो पक्ष जर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला, इतका ससेमिरा लावलाय की त्यांचा गळा आवळण्यापर्यंतची गोष्ट गेली. त्यामुळे त्यांना वाटलं की आता आपण कुठे सुरक्षित आहेत, तर त्यांना सुरक्षित हे भाजपाबरोबर असणं वाटलं म्हणून ते गेले. कारण आरोप झाले हे सिद्ध आहे, ईडी चौकशी होती हेही सिद्ध आहे, नोटीस झाल्या, काढल्या गेल्या, चौकशी सुरू झाली, सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस सिकर बँकेचा घोटाळा बाहेर आला त्यावेळेस क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर ती रिओपन करण्याचं काम सुद्धा मोदींनी केलं. अशा व्यक्ती कसे चालतात तुम्हाला? गंभीर आरोप असलेले आणि तुम्ही सांगता की पवार साहेबांना सांभाळता आलं नाही. पवार साहेबांनी 84व्या वर्षी सुद्धा बाहेर पडून या देशातील लोकशाही, संविधान आणि पुरोगामित्व सांभाळण्यासाठी, शाबूत ठेवण्यासाठी जीवाची धडपड करतात. जातीयवाद्यांच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये, या देशातील धर्मांध शक्ती पुन्हा सत्तेवर येऊ नये म्हणून आज शरद पवार साहेब लढतायत, याचा आम्हाला अभिमान आहे.